विद्यार्थ्याचा फोन आला आणि तो म्हटला की सर प्रत्येक ठिकाणी मी बघतो की IBPS असे प्रश्न विचारते, IBPS तसे प्रश्न विचारते, IBPS हे नाही विचारत, IBPS ते विचारतं, आम्ही हे शिकवतो म्हणून आमच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं, तुमचं पण सिलेक्शन पाहिजे असेल तर आमची बॅच जॉईन करा. बॅच जॉईन केला तर त्यांचे हजारो रुपये फी पण आहेत आणि परीक्षा तर 75 दिवसावर आलेले आहेत आणि फी तर त्यांच्या हजारो रुपयामध्ये आहे आणि सगळी प्रत्येकाचा व्हिडिओ बघितला काहीतरी वेगळंच. मी म्हटलं बाबा IBPS कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही, IBPS जुनं आहे, खूप जुनं आहे आणि बँकिंग सेक्टरमध्ये पहिल्या शिफ्टला काय विचारलं ते दुसऱ्या शिफ्टला थांगपत्ता लागू देत नाही, त्यामुळे कुणालाच माहिती नसतं आणि परीक्षा झाल्यावर कुणीच जबाबदारी घेत नाही. प्रत्येकजण म्हणतं आमच्या शिफ्टचा प्रश्न आला आणि प्रश्न का नाही येणार मित्रांनो, जर त्यांनी दिलेला जर टू द पॉईंट सिलेबस केला तर प्रश्न येणारच, हमखास त्यातून येणारच. मग मी म्हटलं की चला अभ्यासक्रमच तुम्हाला जर डिटेलमध्ये सांगितला तर मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा काहीही घाबरायची गरज नाही. टू द पॉईंट डिटेलमध्ये सगळा अभ्यासक्रम आपण 200 प्रश्न कसे विचारले जातात ते सगळेच्या सगळे यामध्ये आता आपण पाहणार आहोत. 2 तास या ठिकाणी वेळ असतो. एकदम डिटेलमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की कोणत्या घटकाला कसे प्रश्न आहेत, कोणत्या ह्याच्यावर सब टॉपिक कोणकोणते आहेत, सगळं डिटेलमध्ये काढलेलं आहे. आणि जर तुम्ही एक्झाममध्ये 3.0 ऑल इन वन मध्ये जॉईन असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा बॅच घ्यायची काही गरज नाही, त्यामध्येच तुम्हाला टेस्टचं सुद्धा भेटून जाईल. तर तुम्हाला 850 एवढी जास्त फी परवडत नसेल तर फक्त टेस्टसाठी तुम्हाला 599 मध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत, ई बुक PDF नोट्स आहेत, टू द पॉईंट सर्व कंटेंट तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. तुम्ही इच्छुक असाल टू द पॉईंट सर्व कंटेंटसाठी तर फक्त 7248930176 या नंबरला 599 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल, बॅचमध्ये जॉईन करून घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. तर आपण टू द पॉईंट या ठिकाणी मित्रांनो सुरुवात करूया. टेट एक्झाम 2025 एकूण 200 प्रश्न, 200 गुण आणि 2 तास वेळ असतो. आपण जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी 2022 नुसार हा सिलेबस तुम्हाला जर बघितला तर 2 महत्त्वाचे त्यांनी काय केलेले असतात, घटक दिलेले असतात. एक म्हणजे या ठिकाणी अभियोग्यता, त्यामध्ये जवळपास 120 गुणांसाठी 120 प्रश्न या ठिकाणी विचारला जातो, म्हणजे 60% सिलेबस याच्यावरती आहे. आणि राहिला बुद्धिमत्ता त्यावरती मित्रांनो 40% सिलेबस, म्हणजे या ठिकाणी 80 प्रश्न 80 गुण असतात. टोटल जर या ठिकाणी बघितलं तर 200 गुण असतात, 200 प्रश्न असतात. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचं थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. अभियोग्यता यामध्ये जर बघितलं तर काय काय विचारलेलं आहे मित्रांनो, जसं की या ठिकाणी तुम्हाला गणितीय क्षमता, म्हणजे या ठिकाणी तुमचं अंकगणित बऱ्यापैकी तुम्हाला विचारलं जातं. त्यामध्ये काय काय विचारलं जातं ते सुद्धा आपण बघणार आहोत. वेग, अचूकता, ओके, म्हणजे टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स याच्याबद्दल पण खाली सब टॉपिक दिलेला आहे, ताण घेऊ नका. त्यानंतर आपल्याला इंग्लिशवरती प्रश्न, त्यामध्ये काय काय विचारलं जातं, इंग्लिश व्हॉकॅब्युलरी, ग्रामर काय काय ते पण बघणार आहोत. त्यानंतर मराठी व्याकरणवरती प्रश्न असतात. त्यानंतर अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं जे पण बालमानसशास्त्र आहे, ओके, जे पण या ठिकाणी आपल्याला अध्यापनशास्त्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. त्याचे पण सब टॉपिक आपण बघणार आहोत काय काय आहेत. आणि दुसरं म्हणजे जे 40% सिलेबस आहे, म्हणजे 80 प्रश्न 80 गुण आहेत, ते म्हणजे या ठिकाणी रिझनिंग, बुद्धिमत्ता, तर त्याच्यावरती कोणकोणते सब टॉपिक आहेत ते आपण या ठिकाणी लगेचच बघणार आहोत. तर हा महत्त्वाचा म्हणजे हा आपला एक फुल म्हणजे टू डायरेक्ट सिलेबस. आता त्याचं सब टॉपिक या ठिकाणी आपण बघूया कसा नेमका कसा डिवाइड कसा झालेला आहे, हा जो काय पॅटर्न आहे तो कसा डिवाइड झालेला आहे. आता जो या ठिकाणी आपण पहिला जो पार्ट या ठिकाणी पाहिला अभियोग्यता, तर अभियोग्यतामध्ये काय काय येतं बघा. तर अभियोग्यतामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश भाषा, ठीक आहे, इंग्रजी व्याकरण याच्यावरती 15 प्रश्न 15 गुण या ठिकाणी तुम्हाला भेटतात. त्यानंतर मराठी ग्रामर याच्यावरती 15 प्रश्न 15 गुण आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान 30 प्रश्न 30 गुण या ठिकाणी तुम्हाला आहेत. त्यानंतर या ठिकाणी बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडॉलॉजी याच्यावरती 30 प्रश्न 30 गुण तुम्हाला दिले जातात. त्यानंतर अंकगणित 30 प्रश्न 30 गुण दिले जातात आणि रिजनिंगवरती या ठिकाणी 80 प्रश्न 80 गुण या ठिकाणी तुम्हाला दिले जातात. असे 200 प्रश्नाचा काय असतो तुमचा, तर हा 200 प्रश्नाचा या ठिकाणी तुमचा टेटचा या ठिकाणी पेपर होणार आहे. मग आता याचा सब टॉपिक जर आपण बघितलं तर काय काय सब टॉपिक आहेत मित्रांनो. सर्वप्रथम इंग्लिशबद्दल बोलूया. इंग्रजी व्याकरण, ठीक आहे, इंग्रजी या ठिकाणी जर बघितलं आपण इंग्लिश लँग्वेजबद्दल जर बघितलं तर पहिल्यांदा तुम्हाला ग्रामर या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर या ठिकाणी सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, व्हॉइस, नरेशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग हे तुम्हाला या ठिकाणी ग्रामरमध्ये याच्यावरती जास्त फोकस या ठिकाणी तुम्हाला करायचा. त्यानंतर दुसरा मेजर रोल फॉलो करतो तो व्हॉकॅब्युलरी, आणि व्हॉकॅब्युलरी तुम्हाला आपण डायरेक्ट काय केलेलं आहे मित्रांनो, जे पण एडिटोरियल असतं, द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, तर त्याचे डायरेक्ट तुम्हाला व्हॉकॅब्युलरी दिलेलं आहे, जे की TCS IBPS मेजरली त्याच्यावरती फोकस करतात. ठीक आहे, बँकिंग असू द्या किंवा जे स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असू द्या, तर त्याच्यावरती जास्त या ठिकाणी फोकस त्यांचा असतो. तर ते डायरेक्ट तुम्हाला व्हॉकॅब्युलरीज रेडीमेड मी दिलेली आहे डायरेक्ट PDF स्वरूपामध्येच. त्यामुळे तुम्हाला त्याचे बाहेर मला वाटत नाही की प्रश्न IBPS विचारू शकतं. त्यामुळे ते व्हॉकॅब्युलरी तुम्ही करू शकता. EDM फ्रेजचे सुद्धा सेपरेट तुम्हाला या ठिकाणी PDF त्यामध्येच तुम्हाला भेटून जातं. ठीक आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक आहे. आता फिल इन द ब्लँक म्हणजे तुमचं जर ग्रामर
प्लस तुमचं व्हॉकॅब्युलरी, जास्तीत जास्त व्हॉकॅब्युलरी जर तुमचं या ठिकाणी स्ट्रॉंग असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी ग्रामरला मात देऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे व्हॉकॅब्युलरी जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही त्यांचं मिनिंग समजलं की तुम्ही तिथं योग्य फिल इन द ब्लँकसुद्धा सोडू शकता. सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, एरर, टाईप ऑफ सेंटेन्स हे तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत जास्त भर दिलेले टॉपिक आहेत. इंग्लिश व्याकरण, ठीक आहे, इंग्रजी व्याकरण, तर हे महत्त्वाचे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये सुद्धा भेटून जातील सगळेचे सगळे. त्यानंतर मराठी व्याकरणमध्ये जर बघितलं तर मराठी भाषा याच्यावरती काय काय विचारलं जातं मित्रांनो, तर एक तर म्हणजे मराठी व्याकरण, त्यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग करणे, शब्दसंग्रह, महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध पुस्तकं आणि त्यांची लेखक कोण आहेत त्याच्यावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानमध्ये कसं आहे, आपण सेपरेट तुम्हाला PDF देतोय. जर तुम्हाला या ठिकाणी सेल्फ स्टडी करत असाल तर पाठ्यपुस्तकं जरी तुम्ही या ठिकाणी वाचली तरी पण तुमचं या ठिकाणी सामान्य ज्ञान कव्हर होऊन जाते. त्यामुळे त्याचा ताण घ्यायची गरज नाही. आपण तर सेपरेट तुम्हाला GKचं ई-बुकच देतोय, PDFच देतोय, नोट्सच देतोय. त्यानंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये काय आहे मित्रांनो, तर याचे आपण या ठिकाणी लाईव्ह लेक्चर पण घेणार आहे. ठीक आहे. याचे तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण भेटतील, नोट्स पण भेटतील, त्याचे मागील प्रश्न पण भेटतील. यामध्ये मुलांच्या विकासाचे तत्व, त्यानंतर बहुआयामी बुद्धिमत्ता, पायगेट, कोहलबर्ग आणि वायगॉत्स्की यांच्या उपपत्त्या, म्हणजे त्यांचे जे काही त्यांनी कोडिंग केलेलं आहे, डिकोडिंग केलेलं आहे, तर त्यांनी जे वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अध्यापन प्रक्रिया, विशेष गरजा असणारी बालके, त्यांचे गुणवैशिष्ट्य, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्य, विविध विषयाच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती हे आपल्याला यामध्ये अभ्यासावं लागणार आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये, म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी आणि पॅडॉलॉजीमध्ये. त्यानंतर या ठिकाणी अंकगणित, म्हणजेच या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये काय काय आपल्याला करायचं आहे, तर म्हणजे हे जे आपण या ठिकाणी सांगतोय, ठीक आहे, हे जे 5 पहिले जे घटक आपण सांगतोय, तर हे 5 पहिले घटक कशामध्ये येत आहेत मित्रांनो, तर हे अभियोग्यतामध्ये आपण पाहतोय. जो 60% सिलेबस आहे अंकगणितपर्यंत आता जे आपण पाहिलं ते आतापर्यंत हे पाहतोय. 120 प्रश्न याच्यावरती येणार आहे. आणि 6वा जो आहे घटक तो बुद्धिमत्ताचा आहे, तो सेपरेटच आपण म्हणजे आता डिस्कस करणार आहोत. मग याच्यावरती जर बघितलं तर अंकगणित संख्यामाला आहे, त्यानंतर पदावली सोडवणे, वेगवेगळे समीकरणं सोडवणे, गुणोत्तर आणि प्रमाण, भागीदारी, काळ, काम, वेग याच्यावरती संबंधित उदाहरणं, सरासरी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रव्याज, चलन, मापनाची परिमाणे, तर याच्यावरती या ठिकाणी आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी रिझनिंग, बुद्धिमत्ता, आता ह्याच्यावरती जर बघितलं तर जास्त फोकस आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि याच्या म्हणजे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला म्हणजे आकृत्या असतील, ठीक आहे, वेगवेगळ्या आकृत्याचे मोजमाप असेल, हे सगळं, मग आकृत्या ओळखणे असेल, क्रम लावणे असेल, आकलन, समीकरणे, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क, अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला आपल्या याच्यामध्ये भेटून जाणार आहे. तर याच्यावरती तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर याच्यावरती जास्त फोकस आपल्याला करणं गरजेचं आहे. यामध्येच वेन आकृत्या आल्यास, म्हणजे सिलोलिझम आलं, मशीन इनपुट आउटपुट आलं, ठीक आहे, तर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला यामध्ये करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने टेट 2025चं टोटल या ठिकाणी सिलेबस आपण या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. एकूण 200 प्रश्न, 200 गुण आणि 2 तास या ठिकाणी वेळ असणार आहे. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय आणि त्याचा आपण डिकोड केलेला हा सिलेबस. फक्त टेटसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी 599 मध्ये हे सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. आणि मला वाटतं की मला डेली सर्वच लाईव्ह क्लासेस या ठिकाणी सरळ सेवा, रेल्वे भरती, MPS कंबाईन, TCS, IBPS पॅटर्न, म्हणजे एक्झाममध्ये 3.0 मध्येच तुम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर 850 मध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटीसह डेली आपले लाईव्ह क्लास आहेत. लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्ही ते रेकॉर्डेड पाहू शकता. सर्व या ठिकाणी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला कंटेंटसुद्धा भेटून जातं. यामध्ये तलाठी भरती, महानगरपालिका भरती होतील, त्यानंतर वेगवेगळे लिपिक आहे, टेट भरती, रेल्वे भरती, MPSC कंबाईन, TCS, IBS पॅटर्न, बँकिंगच्या वेगवेगळ्या परीक्षा, हे सगळे यामध्ये तुमचं कव्हर होऊन जाईल. यामध्ये सुद्धा तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे तर या नंबरला सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.